आणि यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला नोटिसीद्वारे आव्हान देण्यात आले। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली आहे आणि यात 26 फेब्रुवारी 2026 ला झालेली अध्यक्षपदाची निवडणूक अवैध असून ती रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकारी नेमून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, तोपर्यंत सध्याचं राष्ट्रीय अध्यक्षपद रद्द समजलं जावं असं या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलंय। अभी तक जितने अध्यक्ष का चुनाव हुए सब CWC के मीटिंग में प्रस्ताव आने के बाद, समर्थन के बाद नेशनल काउंसिल में उसका रेजुलेशन लिया गया, लेकिन इस चुनाव में उसको पालन नहीं किया गया। सब जो नेशनल कन्वेंशन में बात आई थी उसका भी लिखित इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को नहीं भेजा गया पदेन अध्यक्ष के द्वारा, और उसके बाद जो है नई कमेटी का लिस्ट भी निकल रही है, जो कहीं न कहीं चूक है राष्ट्रीय अध्यक्ष के द्वारा, कहीं न कहीं गड़बड़ी है। ये चयन प्रक्रिया जो है असंवैधानिक है। सुनेत्रा वहिनी पवार यांची निवड ही पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन, निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियम व अटी यानुसार झालेली निवड आहे। ती नोटीस कुठेही तथ्यहीन नाही, त्या नोटीसला कसलाही आधार नाही, कायद्याचं ज्ञान नसणाऱ्या माणसानं नोटीस पाठवल्या असं मी म्हणेन। ही नोटीसीनं काहीही तथ्य किंवा याच्यातून काही बाहेर पडणार नाही।